ठाण्यात आंबा महोत्सवाची धूम. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 1 मे ते 12 मे या कालावधीत आंबा महोत्सव. यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने 1 मे ते 12 मे या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे यंदाचे 17वे वर्ष आहे. यावेळी मुख्य आयोजक आमदार संजय केळकर यांच्या समवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, माजी महापौर सुभाष काळे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते. सध्या बाजारात हापूस आंब्याच्या नावाखाली सर्रास कर्नाटकाचा आंबा विकला जातो. कोकणातील अस्सल हापूस कापल्यावर केशरी रंगाचा असतो, तर कर्नाटकी आंबा पिवळा असतो. ठाण्यातील आंबा महोत्सवात 500 ते 900 प्रति डझन या दराने आंबा उपलब्ध असून तरी चोखंद ग्राहकांनी महोत्सवातच अस्सल हापूस खरेदी करावी असे आवाहन कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केले. यावर्षी देखील संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कृषी आणि पणन विभाग यांच्या जोडीने ही चळवळ सुरू होते 1 मे पासून. कारण ही केवळ काही व्यापारी पेठ नाही, तर हे खऱ्या अर्थाने आंबा उत्पादक जो आहे तो या ठिकाणी येतो, त्याच्या शेतातला आंबा या ठिकाणी आणतो आणि लाखो लोक जे आहेत ते या ठिकाणी 10 दिवस भेट देऊन या शेतकऱ्याला बळ देण्याचं काम करतात. आणि त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की ही केवळ व्यापारी पेठ नाही, की ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ गेली 17 वर्ष या शहरामध्ये सुरू आहे. 1 मे ते 12 मे हा आंब्याची चळवळ आंबा महोत्सव गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार आहे. या वेळेला देखील काही प्रमाणामध्ये 40% आंबा शेतकऱ्याच्या हातात आलेला असला तरी देखील लोकांनी पाठबळ त्याला ताकद देण्याचं काम शेतकऱ्याला या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे लोक देखील या निमित्ताने थेट शेतकऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून त्यांचा थेट शेतातला आंबा जो आहे तो खरेदी करतात. त्याला एक वेगळी दर्जा असतो आणि शेतकऱ्याला देखील राष्ट्र प्रकारचा या निमित्ताने भाव मिळतो. या वेळेला देखील 50 स्टॉल असतील, बचत गटांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेला असेल. ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट काम करतात आणि हे केवळ या वर्षीपुरती नाही, तर गेल्या 17 वर्षामध्ये 3 निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये देखील हा आंबा महोत्सव जो आहे तो या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सुरू राहिलेला आहे आणि ही चळवळ जी आहे ती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम ठाण्यातल्या लोकांनी केलेलं आहे, निरनिराळ्या भागामधल्या लोकांनी हे केलेलं आहे. आणि या 1 मेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून आमचे कोकणामधले शेतकरी उत्पादक हे निश्चितपणे आंबा आणि निरनिराळ्या त्याच्या संबंधातले निरनिराळे प्रॉडक्ट घेऊन या ठिकाणी दाखल होतील आणि 12 मे पर्यंत गावदेवी मैदानामध्ये ही चळवळ चालेल. हा आंबा महोत्सव ठाणेकरांना निश्चितपणे सांगेन की ठाणेकर हा अतिशय सुज्ञ आहे आणि त्यांनी कधीच अशा प्रकारच्या चळवळीला पाठ दाखवलेली नाही. ठाणेकरांनी मग तो आठवडा बाजार असो, थेट शेतकऱ्याच्या भाजीचा बाजार असो, आंबा उत्पादक विकासची ही चळवळीच्या रूपाने या ठिकाणी चालत असलेला आंबा महोत्सव असो, ठाणेकरांना मी आवाहन करेन की दरवर्षीप्रमाणे याही वेळेला आपण शेतकऱ्यांच्या भेटीला या, शेतकऱ्याला पाठबळ द्या आणि दर्जेदार अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा आंबा जो आहे निश्चितपणे आपण येऊन या ठिकाणी घ्या.